हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद, तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजितदारांची भूमिका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदारांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपतले खालचे कार्यकर्ते, धस काय बोलतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्वाचं, अजितदारांचं धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदारांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतात? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण। 21 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। ज्ञानराधा फसवणूक प्रकरणात सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत, मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार। महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतल्यास तो रद्द होणार, सूत्रांची माहिती। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण, कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात जीबीएसचे 111 तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण। शहरातील 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 20,000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप।